एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा. हा प्रश्न ज्यावेळेस त्याने मला पाठवला, त्यावेळेस मी प्रयत्न करून बघितला, मला जमला नाही. मग त्याने सोल्युशन पाठवलं. त्यावरती मला थोडंसं अंडरस्टँडिंग झालं आणि मी परत माझ्या कन्सेप्ट पण इथे वापरून बघितल्या, तर त्या दोन्हीही इथे लागलेल्या आहेत. तर त्यामुळे असं समजत जाऊ नका, की शिक्षक हा तुमचा सर्वज्ञानी आहे. मी पण स्वतः खूप गोष्टी शिकत आहे. तुम्हाला शिकवता-शिकवता माझ्याकडेही अनएक्सपेक्टेड गणित येतात. आता हेच जर एक्झाममध्ये आलं असतं, तर कदाचित मी स्किप करून आलो असतो. पण आता येतच आहे, शिकलोच आहे, तर तुमच्यापर्यंत हा गणित पोहोचवतो. बघा काय आहे, एक ए आणि बी एक काम स्वीकारतात आणि ए पासून सुरुवात करून एक दिवस आड असे एक काम सुरू करतात. बी एकटा ते काम 42 दिवसात पूर्ण करू शकतो. जर ते काम 9/203 दिवसात पूर्ण होत असेल, तर त्या कामाच्या 4 पट काम ए किती दिवसात पूर्ण करू शकेल? असा प्रश्न आहे. बघा, सर्वप्रथम काय दिलेलं आहे, ए आणि बी एक काम स्वीकारतात, म्हणजे दोघे मिळून काम करणार आहात. पण कसं ए पासून सुरुवात करून, ए पासून कोणापासून सुरुवात होत आहे? ए पासून. म्हणजे काम सुरुवात होणार आहे आणि कसं काम होणार आहे? 1 दिवसाआड. म्हणजेच एने जर पहिल्या दिवशी काम केलं असेल, तर ए पूर्ण दिवसभर काम करेल. मग दुसऱ्या दिवशी ए येणार नाही. दुसऱ्या दिवशी कोण येणार आहे? बी. तसंच दुसऱ्या दिवसाचं बीचं काम झालं, तर तिसऱ्या दिवशी कोण येणार आहे? परत बी येणार नाही, तर ए येईल. ह्याला म्हणतात दिवसाआड. किंवा चौथ्या दिवशी आता तिसरं काम दिवसाचं काम झालं, तर बी येईल. हे झालं दिवसाआड काम. ठीक आहे, हे दिवसाआड काम करणं. आणि त्यांचं काय म्हणणं आहे, हे असं दिवसाआड काम आहे. आणि जे काही काम होतं, ते बी एकटा किती दिवसात करू शकतो? ते काम करू शकतो 42 दिवसामध्ये. पण जर ते काम 9/203 दिवसात पूर्ण होत असेल, आता हे 9/203 दिवसामध्ये कोणी काम केलं असणार आहे? ए आणि बीने मिळून. पण कसं काम केलं असेल हे? दिवसाआड. हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. दिवस-आड किंवा दिवसाआड. ठीक आहे. एक-एक दिवस सोडून काम केलेलं नाही आणि त्यांनी एवढ्याच दिवसात काम पूर्ण केलंय. म्हणजे 9/203. आता इथे तुम्हाला ही गोष्ट कळायला पाहिजे, की 9/203 ह्याचा अर्थ काय? ठीक आहे. तर पहिले अपूर्णांक तुम्हाला कळाला. अंश आणि छेद यांच्यातला भेद जर तुम्हाला कळाला, तर खूप मोठं तुमच्या गणिताचं सार्थक होईल. बघा, 9 ह्याला मी कसं लिहू शकतो बघा, 9 अधिक 2/3 हे दोन्ही गोष्टी समान आहेत. म्हणजे ह्यातून तुम्ही काय बोध घेऊ शकता, की 9 दिवस पूर्ण काम झालेलं आहे. जो 10वा दिवस होता, त्याच्यातला म्हणजे जर 10व्या दिवसाला मी पूर्ण 3 भागामध्ये भागलं, 3 भाग म्हणजे 8-8 तासाची शिफ्ट केली, तर 2 भागामध्ये म्हणजे 16 तासात हे काम पूर्ण झालेलं आहे. असा एक प्रकारे त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. यांचा अर्थ काय होतो? तर 203 दिवसाचा अर्थ 9 पूर्ण दिवस घेतलेले आहेत त्यांनी. 10वा दिवस आला, तर तो पूर्ण 10वा दिवस पूर्ण युटिलाइज नाही झालाय. पूर्ण 10व्या दिवसात नाही. तो पूर्ण 10वा दिवस कंप्लीट होण्याच्या आतच ते काम झालेलं आहे. कधी? तर 203. म्हणजेच काय? जर पूर्ण दिवसाला 10व्या दिवसाला पूर्ण जर मी 3 भागात विभागलं, तर दुसऱ्याच भागामध्ये माझं काम झालेलं आहे. आता जाऊया आपण दिवसाआडकडे. ठीक आहे. आता हे चौथ्या दिवसापर्यंत आलो होतो आपण. ठीक आहे. एने काम सुरुवात केलं, बीने केलं, परत ए आला, परत बी आला. 5व्या दिवशी कोण येणार आहे? बी नंतर ए येणार आहे. 6व्या दिवशी बी येणार आहे. 7व्या दिवशी कोण येणार आहे? ए येणार आहे. 8व्या दिवशी बी येणार आहे. 9व्या दिवशी ए येणार आहे. बघा, आता 9वा दिवस झालेला आहे. ठीक आहे. 9व्या दिवसापर्यंत ए आलेला आहे. आता 10व्या दिवशी कोण येणार आहे? बी येणार आहे. पण तो पूर्ण 10व्या दिवशी काम करणार आहे का? तर मुळीच नाही. मी काय लिहितो इथं 203 दिवस आला. 10वा दिवस लिहून ठेवतो, पण 10वा दिवस पूर्ण झालेला नाहीये. ठीक आहे. मग आता काय म्हटलेलं आहे, की तुम्हाला इथे एकच गोष्ट दिलेली आहे, की हे दोघं मिळून ज्यावेळेस करतात, ते 9/2 दिवसामध्ये करतात. आणि दुसरी काय गोष्ट भेटलेली आहे तुम्हाला इथे, की जे काही काम आहे, तो बी एकटा 42 दिवसात करतोय. बी एकटा ते काम 42 दिवसात पूर्ण करत आहे. मग बी बघा, ज्यावेळेस ए सोबत मिळून काम करत आहे, त्यावेळेस बी बघा किती काम करतोय. बीने 1 दिवस काम केलं, बीने 2 दिवस काम केलं, बीने 3 दिवस काम केलं, बीने 4 दिवस काम केलं आणि बीने 203 दिवस काम केलं. म्हणजे तुम्ही म्हणू शकता, की 1, 2, 3 आणि 4. 4 प्लस 203 दिवस एकट्या बीने काम किती केलं असणार आहे? ठीक आहे. 203 दिवस बीने काम केलं असणार आहे. मग बीने किती काम केलं? तर 4 त्रिक 12 आणि 2 म्हणजेच ह्याला पण तुम्ही केलं असताना 9 त्रिक 27 प्लस 2 किती झाले असते? 29/3 दिवस असं त्या
दोघांनी मिळून काम केलं असेल, ठीक आहे, टोटल. तर हे पण 4 त्रिक 12 प्लस 2, 4 त्रिक 12 प्लस 2, 14, 14/3 दिवस. 14/3 दिवस एवढं काम कोणी केलेलं आहे? बीने केलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की ते काम बी एकटा 42 दिवसात पूर्ण करू शकतो. पण इथे काय झालंय? दिवसात बघा, दिवसात झालाय घपला. दिवस किती आहे? 14. जे काम बी एकटा, आता थोडासा शांततेने विचार करा. जे काम बी एकटा 42 दिवसात करतोय, ते काम, त्या कामाचा काही भाग म्हणण्यापेक्षा त्या कामातला जो काही भाग होता, तो फक्त बीने किती दिवस काम केलेलं आहे? 14/3 दिवस काम केलेलं आहे. आणि उर्वरित काम कोणी केलं असणार आहे? एने केलेलं असणार आहे. तर उर्वरित काम एसाठी 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस आणि 5 दिवस. म्हणजे तुम्ही इथे म्हणू शकता की एचे किती दिवस आहे? एने 5 दिवस काम केलेलं आहे. ठीक आहे. जे काही काम असणार आहे ते. उर्वरित हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण काय आहे? जे काम एकटा बी 42 दिवसात करत आहे, त्यातला काही भाग जो आहे बीने किती दिवसात केलेला आहे? 14/2/3 दिवस. आता इथे छेद आल्यामुळं काय झालंय? घोळ झालाय. आयुष्यात छेद आला की माणसाचा डोकं पागल होतं. ठीक आहे. तर बघा, अंश बघा काय झालंय, 42 म्हणजे आता इथे बघा 14/2/3 दिवसात ए किती काम करेल? 14/2/3 दिवसात ए किती काम करेल? आता तुम्ही ह्याला जशाल तसं ठेवू शकता. पण इथे छेद आल्यामुळे काय करायचं? आपण पहिले छेद काढून घ्यायचा आयुष्यातला, याच्यातला, गणितातला. ठीक आहे. मग इथे काय आहे? 42 दिवस. ठीक आहे. 42 दिवस, सॉरी 42 इथे दिवस होता. मग आपण एलसीएम पद्धतीने काय करत होतो, की काहीतरी काम मानत होतो. बघा 2 गोष्टी असल्यावर काहीतरी काम मानत होतो. पण इथे तसा प्रकार नाहीये. मग इथे छेद असल्यामुळे आपण काय करूया, हा छेद काढण्यासाठी आपण कामाला गुणूया, दिवसाला गुणूया 3 ने. म्हणजेच काय, आपण असे समजूया की ही त्याची क्षमता आहे. ही त्याची क्षमता आहे. एलसीएम मेथड ज्याला माहिती आहे, एलसीएम पद्धत ज्याला माहिती आहे, त्याला ही गोष्ट समजली असेल की मी 3 ने गुणलं म्हणजे प्रत्येक दिवशी असं दाखवत आहे की मी बी हा 3 खुर्च्या बनवायचं काम करत आहे. मग 42 दिवसात त्याने किती खुर्च्या बनवल्या असेल? 3 दुनी 6 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 126 खुर्च्या बनवायचं काम आहे. 126 खुर्च्या बनवायचं काम आहे आणि तो बी करत आहे 42 दिवसात. मग 14/2/3 दिवसात त्याने किती खुर्च्या बनवल्या असेल? 14/2/3 दिवसात प्रत्येक दिवशी बी हा 3 खुर्च्या बनवत आहे. प्रत्येक दिवशी बी हा 3 खुर्च्या बनवत आहे. तर 14/3 दिवसामध्ये बी हा किती खुर्च्या बनवेल? गुणिला 3. बघा, बी हा प्रत्येक दिवशी 3 खुर्च्या बनवत आहे. तर 14/3 दिवसामध्ये बी हा किती खुर्च्या बनवेल? जर प्रत्येक दिवशी 3 खुर्च्या बनवल्या, गुणिला 3 करून टाकलं. काय हे? 3 क्षमता आहे आणि आपल्याला छेद काढण्यासाठी आपण 3 ने इथे गुणलं होतं. फक्त दाखवण्यासाठी. तुम्ही 42 ठेवून सुद्धा उत्तर काढू शकता. पण आपल्याला छेद काढून टाकायचा आयुष्यातला, म्हणून इथे येणार आहे. मग आता जर 14/3 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी 3च्या हिशोबाने त्याने खुर्च्या बनवल्या, तर त्याच्या एकूण खुर्च्या किती बनवून होतील? 14 खुर्च्या बनवून होतील. आता मी सध्या हे मिटून टाकतो. ठीक आहे. त्याच्या 14 खुर्च्या बनवून होतील. किती दिवसामध्ये? एवढ्या दिवसामध्ये. 4/2/3 किंवा 14/3 दिवसामध्ये 14 खुर्च्या बनतील. पण टोटल काम किती घेतलं आपण? की बीला करायचं होतं 126 खुर्च्या बनवायच्या होत्या. त्याच्यापैकी बीने किती खुर्च्या बनवल्या आहेत? 14 खुर्च्या बनवल्या आहेत. मग आता खुर्च्या किती उरल्यात? इथे उरल्यात 2 आणि इथे उरल्या 112. ह्या ज्या 112 खुर्च्या बनवल्या आहेत, ह्या कोणी बनवल्या असतील? उरलेल्या खुर्च्या ह्या बनवल्या असतील एने. मग एने किती दिवसात बनवल्या? तर एने बनवल्या 5 दिवसात. आता घेऊया एचा पार्ट. एने बनवल्या 5 दिवसात किती खुर्च्या बनवल्या? 112 खुर्च्या. मग एची क्षमता किती? हे जर दिवस असतील आणि हे जर काम असेल, हे जर दिवस असेल आणि हे जर काम असेल, तर आपण क्षमता कशी काढतो? काम भागीला दिवस. काय कसं काढतो? 1 मिनिट. काम भागीला दिवस बरोबर असते त्याची क्षमता. ठीक आहे. ही झाली एची क्षमता. एची क्षमता किती झाली? 112/5. म्हणजे काय? प्रत्येक दिवशी एने किती खुर्च्या बनवल्या असेल? तर 112/5 खुर्च्या बनवल्या असतील एने. मग ही झाली एची क्षमता. ठीक आहे. जसं की आपण घेतो ना 30 खुर्च्या एने 5 दिवसात बनवल्या, तर प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवेल? 6 खुर्च्या बनवेल. असं राहतं. त्या हिशोबाने 112 खुर्च्या त्याने बनवल्यात 5 दिवसात.
ठीक आहे, 112 खुर्च्या बनवल्यात. मग एची क्षमता किती झाली? 112/5. हा एक कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. आता त्याला काय किती काम करायचं आहे? एला काम करायचं आहे, जे काही काम आहे त्याच्या 4 पट काम करायचं आहे. पहिले काम किती होतं बघा, आपण ग्राह्य धरलं होतं 126 काम, त्याच्या 4 पट काम करायचं आहे. मग हे 4 पट काम भागीला एची क्षमता. 4 पट काम आपण जे घेतो ना, की समजा 40 काम आहे, 40 खुर्च्या बनवायच्या आहे एला आणि एची क्षमता आहे प्रत्येक दिवशी 5 खुर्च्या बनवायची, तर त्याला एकूण 8 दिवस लागतील. या हिशोबाने आपण काय करतो, हे जे काम ग्राह्य धरलं होतं आपण 126, तर त्याला गुणीला इथे दिलेलं आहे 4 पट काम आहे. इथे ह्या लाईनीत पुढे वाचा, की त्याच्या 4 पट काम आहे. म्हणजे 126 जे काम ग्राह्य धरलंय, गुणीला 4 केलं, मग भागीला एची क्षमता. एकूण काम चे 4 पट काम म्हणजे जे काही काम करायचं आहे, भागीला एची क्षमता, त्याला तेवढे दिवस लागतील. मग तेवढे दिवस म्हणजे किती? म्हणजे सॉरी, त्याची क्षमता किती? 112/5. मग हा छेदातला 5 वरती पाठवायचा. ठीक आहे, किती राहिले इथे? 112. आता भाग देऊन घेऊ. 4 एक 4, 4 दुनी 8, 4 8 32. 7 ने भाग दिला, 7 चोक 28, 7 एक 7, खाली उरले किती? 5 7 8 56. परत 2 ने भाग दिला, इथे किती राहतील? 9. 9 गुणीला 5 म्हणजे किती? 9 5 45, छेदामध्ये 2 म्हणजेच 22.5 दिवस एवढा वेळ त्यांना एला लागणार आहे ह्याच्या 4 पट काम करायला. ठीक आहे, ह्याच्या 4 पट काम करायला. आता हा कन्सेप्ट जर तुम्हाला कळाला तर ठीक आहे, नाही कळाला तर तुम्ही इथे 42 घेऊन सुद्धा आपण गणित सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, बघा ही एक पद्धत झाली. आता दुसरी पद्धत बघूया आपण काय दिलेली आहे ती. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे. इथपर्यंत तुम्हाला कळालं की बी ने किती दिवस काम केलेलं आहे? 4/2/3 दिवस. म्हणजेच किती? 4×12 आणि 2 14/3 दिवस काम केलेलं आहे. 14/3 दिवस काम केलेलं आहे. आता मी ह्या साईडला लिहितो दिवस आणि या साईडला लिहितो काम. आता बी ने 14/3 दिवसामध्ये 14/3 दिवसामध्ये किती काम केलंय? आता आपल्याला माहिती नाही, पण बी किती दिवसात काम करत आहे? बी करत आहे 42 दिवसात एक काम करत आहे. मग आपण काय म्हणू शकतो की 42 जर पूर्ण काम मानलं तर एका दिवसाचं काम किती असणार आहे त्याचं? 1/42. जर त्याचं पूर्ण काम आपण 42 दिवसात करत आहोत, तर एका दिवसामध्ये 42 दिवसापैकी एका दिवसाचं काम केलेलं आहे. म्हणजे 1/42 एवढं काम पार केलेलं आहे. आपण ते ओल्ड मेथडने करतो ती पद्धत आहे ही. ठीक आहे, मग एका दिवसात जर तो 1/42 काम करत असेल तर 14/3 दिवसात तो किती काम करेल? तर इथे गुणीला 14/3 करूया, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली भेटेल. बघा मी काय केलेलं आहे परत एकदा लक्षात घ्या. 42 दिवसात बी एकटा किती काम करत आहे? एक काम बी 42 दिवसात करत आहे, तर 1/42 काम हा एका दिवसात करणार. जर मी म्हटलं की एका दिवसात हा 1/42 काम करतो, तर 14/3 दिवसामध्ये, हे दोन्ही कशासाठी आहे? बी साठी आहे. तर 14/3 दिवसामध्ये तो किती काम करणार? तर गुणीला 14/3. डायरेक्ट हे जे काम आहे त्याला गुणीला केलं, मग इथे किती येणार आहे? 3. म्हणजे 1/9 भाग एवढा काम कोण करणार आहे? बी. किती दिवसामध्ये? 14/3 दिवसामध्ये. आता हा बी जो आहे 14/3 दिवसामध्ये किंवा 4/2/3 दिवसामध्ये 1/9 काम करत आहे. तर 1/9 काम करत आहे म्हणजे जर पूर्ण काम 1 मानलं तर त्यापैकी 1/9 काम हे एकटा बी करणार आहे. तर काम किती उरेल? 8/9 उरेल. ह्या 9 ने ह्याला गुणलं तर 9 1 9 वजा 1, 8/9 एवढं काम उरणार आहे. आणि हा जे उरलेलं काम आहे हे कोण करणार आहे? ए करणार आहे. ए साठी किती दिवस आहे? तर आपण मोजलेलं आहे 1 2 3 4 आणि 5. ए किती दिवस काम करणार आहे? तर 5 दिवसात काम करणार आहे. किती? 8/9. आता इथून पुढे प्रश्न संपलेला आहे. बघा इथे तुम्हाला एवढंच क्लिअर करून घ्यायचं होतं की ए 5 दिवसामध्ये काम करत आहे 8/9. एला किती काम करायला सांगितलंय? एला त्याच्या 4 पट काम. आपण काम किती ग्राह्य धरतो? नॉर्मल केसमध्ये 1 ग्राह्य धरतो. इथे 4 पट काम आहे. 4 पट काम किती दिवसात करेल एवढंच म्हटलेलं आहे. तिरकस गुणाकार करा, किती येईल बघा.
हे जे 9 आहे इथे छेदात आहे, तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल. गुणिला 9 छेदामध्ये 8. हा जो 4 आहे इथे भागाकारात आहे, तिकडे पाठवला हा तिरकस गुणाकार. गुणिला 4 बरोबर किती? x दिवस. मग इथे 4 1 4, 4 2 8. x बरोबर किती येणार आहे? 45 छेदामध्ये 2 म्हणजेच किती? 22.5 दिवस. कसंही काढलं तरी उत्तर तुमचं सेमच येणार आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. आपण मंथली मेंबरशिपसुद्धा चालू केलेली आहे. जर तुम्हाला कोणाला मेंबरशिप हवी असेल, त्यामध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करू शकता. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.